श्री गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः हरि ओम कांताय कल्याणगुणैकधाम्ने नवद्युनाथ प्रतिमप्रभाय नारायणायाखिलकारणाय श्रीप्राणनाथाय नमस्करोमि अभ्रमं भङ्गरहितमजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम् यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा नौमिन्यायसुधादिकृज्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मणीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघूत्तमगुरून् वैदग्ध्यवारांनिधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् शास्त्रेषु पारदृश्यानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम। सर्वात पूर्वी स्वरूपोद्धारक असलेल्या जगद्गुरु श्री 1008 श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींच्या चरणी भक्तिश्रद्धापूर्वक नमस्कार समर्पण करून त्या पश्चात माझे गुरु माहुली आचार्य त्यांना भक्तिश्रद्धापूर्वक नमस्कार समर्पण करून त्या गुरूंच्या अंतर्यामी असलेल्या वायुदेव सकल तत्वाभिमानी देवता त्या तत्वाभिमानी देवतेंच्या अंतर्यामी असलेले वायुदेव त्या वायुदेवाच्या अंतर्यामी असलेला लक्ष्मीनारायण भगवंत त्याच्या प्रेरणेने त्याच्या प्रीत्यर्थ एक दोन गोष्टी बोलण्यासाठी प्रयत्न करत आहे। श्री 1008 श्री जगद्गुरु सत्यात्मतीर्थ स्वामीजींच्या परमानुग्रहाने त्यांच्या आज्ञेच्या अनुसार मराठीच्या भाषेच्या माध्यमाने श्रीमन मध्वाचार्य आणि त्या मध्वाचार्यांपासून आरंभ करून समग्र गुरुपरंपरेमध्ये आलेले जे ज्ञानीवरेण्य आहेत त्या सगळ्या ज्ञानीवरेण्यांचं चरित्र यथामती वर्णन करायचा प्रयत्न करत आहे। सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट माणसाने समजून घेणं आवश्यक आहे, ते काय म्हणजे आपल्या जीवनामध्ये गुरुची गरज काय आहे ही गोष्ट समजून घेणं फार आवश्यक आहे। गुरु शब्दाचा अर्थ आपल्याला गुरुस्तोत्रामध्ये उपलब्ध होतो, ते काय म्हणजे गु शब्दाचा अर्थ आहे अंधकार, रु म्हणजे त्याचा निवर्तन करणारा, त्याचा परिहार करणारा, अशा प्रकारचा अर्थ त्याच्यापासून समजून येते। अर्थात अंधकार जशा प्रकारे एखाद्या माणसाला प्रवृत्तीसाठी प्रतिबंधक होत असते, त्याच प्रकारे माणसाला अज्ञान सुद्धा भगवत प्राप्तीसाठी प्रतिबंधक होत असते। अशा प्रकारच्या मनुष्याला ज्ञान प्रदान करून त्याला सद्गती प्रदान करण्यासाठी फार मोठा पात्र गुरूंचा आहे। हे गुरूंचं महत्व आहे। म्हणजे याच्याबद्दल आता आपल्याला समजून घ्यायचं म्हणलं तर थोडंसं विस्तार रीतीने आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया। ते काय म्हणजे पूर्वी म्हणण्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा जीव काय आहे, कोण आहे, कशासाठी आहे आणि त्याला आज जी समस्या होत आहेत, त्रास होत आहे, हे कशासाठी होत आहे याच्याबद्दल आपण समजून घेणं फार आवश्यक आहे। जीवाच्या बद्दल सांगत असताना शास्त्र म्हणतंय बलमानंद ओजश्च सहोज्ञान मनाकुलम स्वरूपाण्येव जीवस्य। बल, आनंद
ओज, सहनशीलता, ज्ञान अशा प्रकारचे अनेक गुणधर्म जीवामध्ये आहेत. जीव हा भगवंताचा स्वरूप आहे अशा प्रकारे अनेक लोक म्हणतात. अर्थात तो परब्रह्म आणि जीव दोघं पण एकच आहेत अशा प्रकारे म्हणतात. परंतु श्रीमन मध्वाचार्यांच्या सिद्धांतामध्ये जर आपण बघायला गेलं तर जीव आणि देव दोघांमध्ये पण वेगळापणा आहे. ते दोघं पण भिन्न आहेत. ते दोघं एक नाहीत. भिन्ना जीवगणा, सगळ्या जीवराशींमध्ये पण भेद असणं हे मध्वाचार्यांचा अत्यंत प्रामाणिक असलेला, वेदांना अनुकूल असलेला अशा प्रकारचा सिद्धांत आहे. तर ही जी गोष्ट आहे ह्याला बघायला गेलं तर जीव आणि देव, तो परमात्मा परब्रह्म दोघं पण वेगळे आहेत अशा प्रकारे आपल्याला समजून येतं. तर त्याच्यासाठी एक गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे. ते काय म्हणजे जीव त्याचं स्वरूप कसं आहे तर त्याच्याबद्दल सांगतात. बल, आनंद, ओज, सहनशीलता इत्यादी अनेक प्रकारचे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. हे सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये कोणत्या तरी कारणानं बाहेरून आलेले नाही आहेत, किंतु अगोदरपासूनच त्याच्यामध्ये हे सगळे गोष्टी आहेत. अर्थात एखाद्या कोऱ्या ग्लासवर आपण काही जर लिहिलं तर लिहायच्या आधी त्याच्यावर काही नव्हतं, नंतरून त्याच्यावरती ते रंग दिसला असं होतं. एखाद्या पेंटिंगसाठीचं जे बोर्ड आहे त्याच्यावर कसलाही रंग नव्हता, नंतरून आपण त्याच्यामध्ये रंग चढवलं तर ते रंगीन झालं. तशा प्रकारे जीवामध्ये कसलेही गुणधर्म नाही, दुसऱ्या कोणत्या तरी कारणामुळे त्याच्यामध्ये ते आलेलं आहेत असं नाही. स्वरूपाण्येव जीवस्य, हे सगळे जीवामध्ये अगोदरपासूनच, जेव्हापासून जीव आहे तेव्हापासून आहेत. जीव केव्हापासून आहे? जीव अनादीपासून आहे. जीव ह्याचं स्वरूप नित्य आहे. अजो नित्य शाश्वतोयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे, अशा प्रकारे गीतेमध्ये सांगितलेलं आहे ना. तर त्या प्रकारे बघायला गेलं तर हा जीव जो आहे कधी पण त्याला कसल्याही प्रकारचे ह्रास, वृद्धी, नाश, जन्म हे सगळे विकार त्याला नाही आहेत. नसता तो कसा आहे तर ज्ञानस्वरूपी आहे, आनंद स्वरूपी आहे, अद्भुत असलेलं बल त्याच्यामध्ये आहे. हे सगळं काही त्याच्यामध्ये त्याच्यासाठी जे योग्य असलेले गुणधर्म आहेत ते सगळे गुणधर्म त्या एका जीवामध्ये अगोदरपासूनच स्वाभाविकपणे आहेत. कसल्याही प्रकारच्या कारणाने आगंतुक असलेल्या हेतूमुळं ते त्याच्यामध्ये आले अशा प्रकारे होत नसतं. मग अशा प्रकारचा जो जीव आहे हा जीव त्याला भगवंताने काही चौकटीचा बंधन घातला. कशासाठी म्हणजे जीवा त्यांनी भगवंताला योग्य रीतीने समजून घेतलं नाही. मी भगवंताचा दास आहे, मी त्याचा सेवक आहे, भगवंत माझा स्वामी आहे, अशा प्रकारे माणसाने भगवंताला जाणून घ्यावं आणि भगवंताची उपासना करावी, त्याचं चिंतन करावं, त्याची पूजा करावी अशा प्रकारे शास्त्र म्हणत असतंय. परंतु जीव स्वतःच्या एका अहंकाराच्या, अभिमानाच्या एका गुंगीमध्ये इतका रमलेला आहे की त्या कारणाने त्याला भगवंताचा भानच नसतो. भगवंताला विसरतो निज जीवनामध्ये. भगवंताच्या पात्रापेक्षा माझा स्वतःचाच पात्र ह्याच्यामध्ये फार आहे अशा प्रकारे स्वतःच्या अहंभावनेमध्ये तो बुडून गेलेला असतो. त्या कारणाने हे एक गोष्ट असल्यामुळे जीव काय करतो म्हणजे अनेक प्रकारचे चुका करतो. जे भगवंताने नको म्हणलेलं आहे ते सगळे काम करत जातो. दुर्दैव किती विचित्र आहे म्हणजे शाळेमध्ये आपल्याला एखादे टीचर असतात. ते टीचर, ते शिक्षक जर समजा एखाद्या माणसाकडे त्यांनी बघितलं तर तू हे करायचं म्हणून त्यांनी सांगितलं तर ते समोर आहेत म्हणून त्या भीतीने ते मनुष्य करतंय, सोडतंय, अशा प्रकारे होत असते. परंतु ह्या जीवाचं किती विचित्र आहे म्हणजे भगवंताने त्याला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु भगवंत समोर दिसत नाही, डोळ्याला दिसत नाही म्हणून जीव काय करतंय, भगवंतच नाही अशा प्रकारची त्याची भावना होते. अथवा मी माझं काम करत असताना देवाचं काय काम, अशा प्रकारे त्याची भावना असते. तर त्याच्यासाठी म्हणून आपण ही गोष्ट
समजून घेणं आवश्यक आहे. प्रत्येक जीव भगवंताला योग्य रीतीने समजून घेणं आवश्यक आहे. कशासाठी म्हणजे आज जीव एवढ्या कष्टामध्ये असल्यासाठीचं कारणच हे आहे. ते काय? भगवंतानी जे सांगितलं त्या आज्ञेचं पालन त्यांनी केलं नाही, त्याच्यामुळं म्हणून एवढे कष्ट त्याला होत आहेत. एवढी समस्या त्या माणसाला होत आहे, जीवाला होत आहे. तर भगवंताची आज्ञा अर्थात भगवंताच्या बद्दल योग्य रीतीने जाणून घेऊन समजा त्याचा दासोहम म्हणून त्याच्या चरणी जर तो जीव त्याच्या सेवेमध्ये जर लागला तर त्याला कधीही पण कसल्याही प्रकारची समस्या होत नाही. परंतु समजा देव काय हो, आम्ही सगळं केलेलं आहे, विनाकारण ह्या सगळ्या कार्याचं क्रेडिट देवाला कशाला द्यायला जातात, अशा प्रकारे जर जीव राहायला लागला तर तेव्हा मात्र कधी पण भगवंत त्याला जवळ घेत नाही. प्रत्युत त्याला बंधनात टाकतो. भगवंत बंधनात टाकतो, भगवंतच जीवाला बंधनातून मुक्त करत असतो. त्याच्यासाठी शास्त्र म्हणतंय बंधको भवपाशेन भवपाशाच्च मोचकः. त्या एका बंधनामध्ये जीवाला टाकणारा व्यक्ती भगवंतच आहे आणि त्या बंधनातनं त्याला मुक्त करून बाहेर काढणारा व्यक्ती सुद्धा भगवंतच आहे. मग अशा प्रकारच्या जीवाला तू जीव आहेस, तू भगवंताचा दास आहेस, भगवंताची तुला सेवा करायची आहे, हे सोडलं तर तुला कसल्याही प्रकारचा मार्ग नाहीये ह्या कष्टातनं बाहेर पडण्याकरिता. अशा प्रकारे त्या जीवाला समजावून सांगणं आवश्यक आहे. त्याचं कर्तव्य काय आहे त्याला समजावून सांगणं आवश्यक आहे. जेव्हापर्यंत त्याचे कर्तव्य कर्म त्याला समजून येत नाहीत तेव्हापर्यंत जीव अशा प्रकारच्या कष्टामध्ये असतो. मग हे जे कर्तव्य कर्म जीवाचे जे आहेत हे समजावून सांगणारा व्यक्ती कोण? फक्त जीव स्वतःला जाणून घेणं एवढं एकच मुख्य नाही, त्याबरोबर भगवंताला सुद्धा जाणून घेणं फार आवश्यक आहे. आता कसं आहे ना, जगामध्ये जी वस्तू जशी आहे त्याला तशा रीतीने न समजता समजा त्यांनी उलट सुलट जर त्याच्याबद्दल समजून घेतलं तर किती समस्या होतात. परंतु जीव जो आहे, जीवानी जर समजा भगवंताला योग्य रीतीने न समजता जसं आपल्याला पाहिजे तशा रीतीने समजून घेतलं तर त्याच्यामुळं हानी मात्र जीवालाच होते, भगवंताला त्याच्यापासून काही होत नाही. तर त्याच्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या त्या भगवंताचा स्वरूप जाणून घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन करणं आवश्यक आहे जीवाला. की तू जीव आहेस बाबा, तो देव आहे, तो देव तुझा स्वामी आहे, तुझा अंतर्यामी आहे, तुझा सर्व करता तोच आहे, हे समजावून देणं फार आवश्यक आहे. परंतु हे समजून घेणं जीवाच्या मध्ये सरळपणे येत नाही, त्याला समजावून तशा प्रकारे सांगणं आवश्यक आहे. आई मुलाला काय हित आहे काय हित नाही हे समजून घेते, त्या प्रकारे त्या जीवाला अनुकूल करून देत असते. आईच्या डोक्यामध्ये एक टाइम सेट असतं, मुलाला कधी काय लागतंय कधी काय लागत नाही, त्यासाठी कधी मी काय त्याला खायला द्यायचं काय प्यायला द्यायचं हे सगळं काही एका मुलाची काळजी जशा प्रकारे आई करत असते त्या प्रकारे जीव जो आहे ह्या जीवाला तू कोण आहेस, तू असा कशासाठी आहेस, कोण तुला असं केलं, कशासाठी असं तुला त्यांनी केलं, मग अशा प्रकारे जे त्रास आहे ह्या त्रासापासून बाहेर पडायचं म्हणलं तर काय करायचं, त्याचा उपाय काय आणि उपाय त्या उपायाचा साधन कशा प्रकारे करावं हे सगळं जर समजा एखाद्या जीवाला समजायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून त्याला गुरूंची आवश्यकता आहे. गुरु नसता माणसाला मुक्ती नाही. भगवंत म्हणतो, भगवंत महाभारतामध्ये एक प्रसंग येतो. युद्धाच्या वेळेस एका दिवशी रात्री अर्जुनाने संध्याकाळच्या वेळेस त्या अभिमन्यूच्या वधानंतर प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळपर्यंत ज्या माणसाने माझ्या मुलाचा वध होण्यासाठी अनुकूल करून दिलेला आहे अशा जयद्रथाचा मी संहार करतो, संध्याकाळच्या आत जर केला नाही तर मी अग्नी प्रवेश करतो, ह्या प्रकारे म्हणलं होतं. त्या दिवशी रात्री भगवंत जो अर्जुन आहे त्या अर्जुनाला स्वप्नामध्ये
अवस्थेमध्ये कैलासाला घेऊन जातो भगवंत. घेऊन जाऊन महादेवाच्या द्वारे अर्जुनाला पाशुपत अस्त्राचा उपदेश देतो. कशासाठी? त्या एका पाशुपत अस्त्राचा उपदेश त्यांच्याद्वारे द्यायला लावलं. स्वयं भगवंत दिला असता तर झाला असताना. तर त्याच्यासाठी म्हणून मध्वाचार्य म्हणतात, स्वयमेवाखिल जगद द्रक्षाद्यमित शक्तिमान अप्यच्युतो गुरुद्वारा प्रसाद कृतहम त्विती. समग्र जगाचं सृष्टी स्थिती रक्षण प्रलय करणं नाश करणं हे सगळ्यासाठी पण भगवंत अत्यंत समर्थ असलेला व्यक्ती आहे. परंतु अशा प्रकारे असून पण भगवंत एवढं सगळं सामर्थ्य असलेला भगवंत त्या अर्जुनाला उपदेश देणं किती वेळ? तसं नसता भगवंत त्या जीवाला त्या अर्जुनाला डायरेक्ट उपदेश देत नाही. कशासाठी? म्हणजे भगवंतानी एक नियम केलेला आहे. गुरूंच्या शरणी जायचं, त्यांच्याद्वारे भगवंताला जाणून घ्यायचं आणि मगच मुक्तीचा तो भागी होणं, हे भगवंतानी करून ठेवलेलं नियम आहे. मग ह्या नियमाच्या बंधनात असल्यामुळं, बंधन म्हणजे हे काय फार मोठं बंधन असं, जशा प्रकारे त्या बंधनाच्या कारणाने प्रतिबंधित होतो आपण, त्या प्रकारे प्रतिबंधक नाही भगवंताला. परंतु भगवंतानी हे नियम करून ठेवले आहे. त्यांनी केलेल्या नियमाचं अनुसरण करत आहे भगवंत. तो म्हणतो स्वयमेवाखिल जगद रक्षाद्यमित शक्तिमान. समग्र जगाचं सृष्टी करणं, त्याचं रक्षण करणं, प्रलय करणं हे सगळं करण्यासाठी भगवंताकडे अनंत शक्ती आहे. असून सुद्धा भगवंत अपि अच्युतो गुरुद्वारा प्रसाद कृतहम त्विती. गुरूंच्या द्वारे मात्र त्या माणसाला अनुग्रह करून त्याचं सगळं चांगलं होणं करणं हे माझं फार मोठं कर्तव्य आहे. अशा प्रकारे भगवंत म्हणतो. गुरूंच्या द्वारेच अनुग्रह करायला लावतो. त्याच्यासाठी अर्जुन जो आहे तो इंद्र आहे. इंद्राचा अंश असल्यामुळे इंद्राचा गुरु कोण? मूल रूपामध्ये म्हणजे महादेव. मग त्या महादेवाच्या द्वारे रुद्रदेवाच्या द्वारे त्याला उपदेश द्यायला लावून, त्यांचे जे गुरु आहेत गुरूंच्या द्वारे उपदेश द्यायला लावून पुढचा कार्य त्याने करायला लावला होता. सांगण्याचा अर्थ काय? गुरूंच्या द्वारे मात्र भगवंत आपल्याला स्वीकारतो. गुरु नसतील तर आपल्याला भगवंत सर्वथा स्वीकारणार नाही. तर त्याच्यासाठी म्हणून गुरूंचं महत्व आहे, गुरूंची आवश्यकता जीवाला आहे. गुरु काय करतात? सगळ्यात अगोदर तुला समजून घे म्हणतात. तू कोण आहेस, काय आहेस, कसा आहेस हे तुला समजून घे म्हणून आपल्याला आपल्याबद्दल समजावून सांगतात. मग आपल्यामध्ये हे जे समस्या आहेत ना, ह्या समस्यासाठी, समस्या आल्या कशासाठी हे समजून घेणं आवश्यक आहे. कसं आहे, डॉक्टरकडे जर समजा आपण गेलं तर डॉक्टर सगळ्यात अगोदर आपलं चेकअप करतात. चेकअप करून झाल्यानंतर आपल्याला रोग आलेला आहेत, हे रोग कशासाठी आहेत, काय समस्या आहेत, हे सगळं काही आपल्याला समजावून सांगतात. आणि त्या सगळ्या रोगांच्या बद्दल परीक्षा करून त्याच्या अनुसारेनं आपल्याला औषधं देत असतात. त्या प्रकारे आपल्याला समस्या काय हीच कळली नाही तर त्याचा परिहार कुठून करणार आपण? मग त्या परिहारासाठी म्हणून भगवंत गुरु काय करतात? म्हणजे आपल्यामध्ये जे समस्या आहे त्या समस्येच्या परिहारासाठी उपाय, समस्येचं उलबणता बघतात. म्हणजे आपल्याला काय माहित आहे काय माहित नाही हे बघून घेऊन आपल्याला भगवंताच्या बद्दल माहिती आहे का नाही हे बघतात. आपल्याला भगवंताच्या बद्दल समजून घेणं आवश्यक आहे हे बघून आपल्याला भगवंताच्या बद्दल समजून सांगतात. ज्यावेळेस मी कोण आहे ह्या गोष्टीची जाणीव मला झाली, ज्यावेळेस भगवंत कोण आहे ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला झाली, तर त्यावेळेस आपण ह्या दोन्ही मधलं वैषम्य समजून घेतल्यामुळे आपली योग्यता कळली, त्या भगवंताची योग्यता कळली, दोघांचीही योग्यता कळल्यामुळे आपण जागरूक होतो. मला काय करायचं काय करायचं नाही हे आपल्याला स्पष्ट समजून येतं. तो भगवंत माझा स्वामी आहे, अंतर्यामी आहे. अशा भगवंताला मी प्रसन्न करायचं आहे. जर भगवंत खुश झाला, संतुष्ट झाला तर मला ह्या बंधनातून बाहेर काढतो. तर मी काय करून भगवंताला खुश करायचं, संतुष्ट करायचं? त्याच्यासाठी म्हणून जीवाला उपाय सांगतात गुरु. भगवंताची भक्ती करायची. मग भगवंताची भक्ती करायचं म्हणलं तर भगवंताच्या भक्ती करण्यासाठी भक्ती म्हणजे काय हे समजून घेणं फार आवश्यक आहे. प्रायः जगामध्ये
अनेक तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधले आचार्य होऊन गेले, परंतु भक्तीचा स्पष्ट असा स्वरूप सांगणारे एकमेव व्यक्ती म्हणजे श्रीमद मध्वाचार्य. महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये मध्वाचार्य भक्तीचं स्वरूप सांगतात. भक्ती म्हणजे काय? म्हणजे स्नेह. स्नेह ह्या एका स्नेह शब्दाचा अर्थ टीकाचार्य म्हणतात प्रेम प्रवाह हा भक्ती. म्हणजे जे भगवंताच्या विषयी आपला सातत्याने प्रेमाचा प्रवाह जो असतो, सातत्याने भगवंताच्या विषयी आपण प्रेम व्यक्त करणं जे असते त्याला भक्ती म्हणतात. अशा प्रकारची भक्ती जर आपल्यामध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी भगवंताला जाणून घेणं आवश्यक. अयम सर्वेष्टदाता मे सर्वारिष्ट निवारकः सर्वोत्कृष्टो यमेवैकः तदीयोहम समेपतिः. ही गोष्ट जाणून घेणं आवश्यक आहे. महात्म्य ज्ञानपूर्वस्तू सगळ्यात अगोदर भक्तीसाठी काय पाहिजे? भगवंताला जाणून घेणं आवश्यक आहे. भगवंत जर माहित नाही, त्याची महिमा काय माहित नाही, त्याचं महत्व काय माहित नाही, आपल्या जीवनामध्ये त्याचा पात्र काय माहित नाही आपल्याला, तर आपण भगवंताची भक्ती कशासाठी करणार? मग भगवंताच्या विषयी भक्ती करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय पाहिजे? भगवंताचा ज्ञान पाहिजे. ते ज्ञान आपल्याला मिळतं फक्त गुरूंच्या द्वारे. गुरु नसता ज्ञान नाही. त्यासाठी गुरूंची शरणागती करणं आवश्यक आहे. तर त्यावेळेस गुरु आपल्याला ज्ञान देतात. ज्ञान दिल्यानंतर ते जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाला अत्यंत दृढ करून घेणं आवश्यक आहे, निश्चय करून घेणं आवश्यक आहे. एकदा ऐकलं तर कोणत्याही गोष्टीचा आपल्याला निश्चय होत नसतंय. आपल्याला निश्चय व्हायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला त्याचं रिव्हिजन करून घेऊन त्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. तर सुदृढ हा ते जे ज्ञान आहे ते दृढ होतंय, निश्चय होतंय, त्याची खात्री होते पूर्णपणे. हो, हे खरं आहे, असंच आहे, तसं नाही, वेगळ्या रीतीने नाही, निराळ्या रीतीने नाही, हे समजून येतं. त्यानंतर काय म्हणजे भगवंताला जाणून घेतलं, त्या जाणून घेतलेल्या गोष्टींची खात्री करून घेतली. खात्री करून झाल्यानंतर पुढचा स्टेप काय म्हणजे सर्वतोधिकः, सगळ्यांपेक्षाही जास्त भक्ती भगवंताच्या विषयी. तारतम्य आहे भक्तीमध्ये. मध्वाचार्यांचा फार अद्भुत असलेला सिद्धांत आहे तारतम्य. तारतम्याचं ज्ञान नसता मोक्ष नाही. त्याच्यासाठी म्हणून मध्वाचार्यांच्या सिद्धांतामध्ये त्यांचं जे विचारधारा आहे त्याच्यामध्ये सांगताना भिन्ना जीवगणाः हरेरनुचराः नीचोच्च भावं गताः, त्यांच्यामध्ये तारतम्य आहे अशा प्रकारची गोष्ट सांगतात मध्वाचार्य. तर आपल्या आपल्या योग्यतेच्या अनुसारेनं आपण भगवंताला जाणून घेणे, जाणून घेऊन त्या अनुसारेनं आपल्या योग्यतेच्या अनुसारेनं भगवंताच्या विषयी अनन्य भक्ती करणे, इतर देवतांची पण भक्ती करायची, गुरूंची सुद्धा भक्ती करायची, आपल्यापेक्षा मोठे असते त्यांची सुद्धा भक्ती करायची. परंतु भगवंताच्या विषयी जितकी भक्ती आहे तेवढी भक्ती इतरांच्या विषयी नाही. विश्वास असावा, श्रद्धा असावी, सगळं असावं, परंतु भक्ती मात्र भगवंताच्या विषयी सगळ्यात जास्त असावी. हे असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे ह्याच्यापासूनच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. तर त्याच्यासाठी भगवंताला जाणून घेऊन त्याचा निश्चय करून घेऊन त्या अनुसारेनं भगवंताची उपासना करून, भगवंत माझ्याविषयी अनंत त्याचे उपकार आहेत, अशा अनंत उपकार केलेल्या भगवंताच्या विषयी मी काय करू शकतो? मी काहीच करू शकत नाही. तरी सुद्धा भगवंता मी तुझा दास आहे, तुझ्यामुळे माझं सर्वस्व आहे, तूच माझा कर्ता धर्ता आहेस. अशा प्रकारे भगवंताच्या विषयी एक एक गोष्टी, भगवंताची सृष्टी, भगवंताचं पालन करण्याची रीती, भगवंत संहार करण्याची रीती, भगवंत नियमन करण्याची रीती, कुठे कुठे भगवंत कशा रीतीने राहून आपल्याला कशा रीतीने उपकार करत असतो, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण विचार जाणून घेणं आवश्यक आहे. एवढंच नसता गुरुषु स्थित्वा तद्वारा ज्ञानोपदेष्ट्रे नमः अशा प्रकारे म्हणतात. तर गुरूंच्या अंतर्यामी होऊन आपल्याला उपदेश देणारा व्यक्ती सुद्धा भगवंतच आहे. मग त्या प्रकारे गुरूंच्या अंतर्यामी होऊन आपल्याला उपदेश देणं हे सुद्धा भगवंताचं फार मोठं काम आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला भगवंताला जाणून घेण्याकरिता, त्याच्याविषयी भक्ती येण्याकरिता गुरु अशा रीतीने पात्रभूत आहेत. भगवंताचं ज्ञान देऊन, भगवंताचा उपकार आपल्याला समजावून सांगून
भक्ती येण्यासारखं करतात. तर ह्या प्रकारे गुरु भगवंताचं ज्ञान देऊन त्याद्वारे भक्तीची आपल्यामध्ये एक गोष्ट येण्यासारखं करून त्यानंतर आपल्याला मोक्षाच्या मार्गामध्ये प्रवर्तन करण्यासाठी होण्यासारखं करतात. हे आपल्यावरती गुरूंचा फार मोठा उपकार आहे. त्याच्यासाठी गुरूंची भक्ती करणं आवश्यक आहे. गुरूंची भक्ती करणं आवश्यक आहे. श्री सुमध्व विजय ग्रंथामध्ये मध्वाचार्यांचं चरित्र सांगताना नारायण पंडिताचार्य म्हणतात, मुकुंद भक्त्यै गुरुभक्ती जायै. भगवंताची भक्ती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी म्हणून गुरुभक्ती जायै, गुरूंची भक्ती करावी, गुरूंवर विश्वास ठेवावा, गुरूंच्या वचनांवर आपली श्रद्धा असणं आवश्यक आहे. त्याच्यापासून हे सगळं होत असतं. मग त्याच्यासाठी आपण गुरूंना जाणून घेणं आवश्यक आहे. त्या कारणाने जीव त्याच्याबद्दल सांगणारे गुरु, त्याला कष्ट कशासाठी आहेत हे सांगणारे गुरु, त्याबरोबर त्या कष्टापासून बाहेर कसं पडणं सांगणारे गुरु, त्या कष्ट त्याला कशाचे कोण दिलं हे सांगणारे पण गुरुच. बंधको भवपाशेन भवपाशाच्च मोचकः म्हणून समजून सांगणारे गुरु, आणि त्याच्यासाठी उपाय सांगून त्या भगवंताला प्रसन्न करण्याचा एक विचार सुद्धा सांगणारे व्यक्ती म्हणजे गुरुच असतात. तर अशा प्रकारे गुरूंचा उपकार आपल्यावरती आहे. त्या कारणाने गुरूंची भक्ती करून आपण गुरूंचा अनुग्रह संपादन करायचा प्रयत्न करायचा असतो. ह्या प्रकारे गुरूंचा अनुग्रह जर समजा आपण संपादन केलं तर ह्याच्यापासून भगवंत संतुष्ट होतो. त्यांच्या योग्यतेच्या अनुसारेनं देवतांची भक्ती सुद्धा केली तर भगवंत संतुष्ट होतो. तर ह्याच्यासाठी म्हणून गुरूंची आपल्याला गरज आहे जीवाला. तर ह्या प्रकारे गुरूंचं महत्व आहे. त्या गुरूंच्या अनुग्रहाने मात्र आपण आपल्याला भगवंताला आणि गुरु सगळ्या देवतांना ह्या सगळ्या गोष्टींचं जे साधन भगवंताला संतुष्ट करणे हे सगळे विचार त्यांच्यापासूनच आपण समजून घेऊ शकतो. गुरु नसता ज्ञान नाही. अशा प्रकारे आपण समजून घ्यावं. ती गुरूंचं महत्व इतकं अद्भुत आहे. असे गुरु आपल्याला लाभले आहेत. त्या गुरूंचा आपण अवश्य लाभ घेऊन त्यानुसारेनं त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन ज्ञान घेऊन साधन करण्याचा प्रयत्न करावा. श्रीकृष्णार्पणमस्तु.